नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 6वी बघा द्वितीय सत्र परीक्षा 2023-24चा पेपर आहे. तर विषय समाजशास्त्र आहे. तर गुण 40 आहेत बघा आणि हा आपण पेपर पूर्ण बघणार आहोत. तर बघा, चला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा. त्यातील पहिला बघा, प्राचीन काळात महाराष्ट्रातील मुंबईजवळ टिंबटिंब हे महत्त्वाचे बंदर होते. बघा, नालासोपारा. 2 मायदेशी परतताना वाटेत टिंबटिंब येथे सिकंदरचा इसवी सन पूर्व 323 मध्ये मृत्यू झाला. बॅबिलोन. आणि दुसरा प्रश्न बघा, एका वाक्यात उत्तरे द्यायची आहेत. कोणतेही 4 सोडवायचे आहेत. तर बघा, 1 बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणाला पाठवले? तर बघा, उत्तर आहे मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा. तर दुसरा प्रश्न बघा, दक्षिण भारतात कोणत्या प्राचीन राजसत्ता होत्या? तर चेर, पांड्य आणि चोळ. तिसरा बघा, कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे आणि त्याची यादी तयार करा. बघा, मसाले. उत्तर बघा, मसाले, कापड, रेशीम, हिरे आणि मोती. तर बघा, चौथा प्रश्न बघा, नाण्याबाबत कोणती प्रथा कुशाण राजाने सुरू केली होती? तर पोर्ट्रेट हेड करण्याची ग्रीक प्रथा कुशाण राजाने सुरू केली होती. पाचवा प्रश्न बघा, भारताची राजमुद्रा कशावरून तयार केली आहे? तर बघा, उत्तर सारनाथ येथील अशोक स्तंभावरून भारताची राजमुद्रा तयार केली आहे. त्यातील तिसरा प्रश्न बघा, खालील प्रश्नाची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कोणती 3 लिहायची आहेत? बघा, एक आहे भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे? दुसरा आहे त्रिसमुद्र तोयिपितवहान म्हणजे काय ते स्पष्ट करा. तिसरा बघा, मिलिंदपण याविषयी माहिती लिहा. चौथा, भारत आणि रोम यांच्यात प्राचीन काळापासून व्यापार चालू होता हे कशावरून सिद्ध होते? बघा, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. तर बघा, खालील प्रश्नांची 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. तर बघा, कोणतेही एक लिहायचं आहे. 2 मार्काला आहे बघा. तर एक आहे युआन श्वांग या बौद्ध भिक्खूविषयी माहिती लिहा. आणि 2, तुम्ही सहलीला गेला आहात. तुमचा मित्र-मैत्रीण तेथील ऐतिहासिक स्मारकावर त्याचे नाव लिहित आहे असे दिसल्यावर तुम्ही काय कराल? तर बघा, यातील तुम्हाला कोणताही एक प्रश्न लिहायचा आहे. तर बघा, आता नागरिक शास्त्रामधील आपण प्रश्न बघूया. चौथा, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा. 1 ग्रामपंचायतीच्या सभा टिंबटिंब अध्यक्षतेखाली होतात, सरपंचाच्याच. त्यातील दुसरा बघा, भारतात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली त्या शहराचे नाव? मुंबई. तर त्यातील बघा, खालील प्रश्नांचे एका वाक्यात उत्तरे लिहा. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी. 2 ग्रामसेवकाची नेमणूक कोणाकडून होते? मुख्य कार्याधिकारी, जिल्हा परिषदेकडून ग्रामसेवकाची नेमणूक होते. 3 बघा, कोणकोणत्या आपत्तीची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते? तर बघा, सुनामी, वादळे, अतिवृष्टी व दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते. त्यातील 5वा प्रश्न बघा, खालील प्रश्नांची 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. 1 ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने सांगा. 2 तहसीलदाराची कामे लिहा. तर कोणते एक लिहायचं आहे? बघा, यातील आता भूगोल बघूया. त्यातील प्रश्न 6वा, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1 मृत समुद्र या क्षारयुक्त जलाशयाची क्षारता टिंबटिंब टक्के आहे. तर बघा, 35%. 2 बघा, टिंबटिंब या वस्तूचा खडक अग्निजन्य खडक आहे. तर बघा, पर्याय रायगड किल्ला. तिसरा बघा, विशेष प्रावीण्य असणाऱ्या व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या विशेष सेवा व्यवसायांना टिंबटिंब म्हणतात. तर बघा, तृतीयक व्यवसाय म्हणतात. बघा, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. 1 नैसर्गिक वायू, मीठ, सोने, मॅंगनीज. तर बघा, सोने हा गटात न बसणारा शब्द आहे. 2 श्रीलंका, भारत, नॉर्वे, पेरू. तर नॉर्वे. त्यातील 7वा प्रश्न बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1 दगडी कोळसा प्रामुख्याने कोठे वापरला जातो? तर बघा, उत्तर
औष्णिक विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मितीसाठी दगडी कोळशाचा वापर केला जातो. 2. शेती व्यवसायातील महत्त्वाची नैसर्गिक संसाधन कोणते? तर बघा उत्तर खनिजे, वन उत्पादने, पाणी व माती ही नैसर्गिक संसाधने आहेत. तर तिसरा बघा कोणत्या व्यवसायांना तृतीयक व्यवसाय म्हणतात? बघा वाहतूक, दळणवळण, व्यापार, बँकिंग व विमा, आरोग्य, शिक्षण, पर्यटन अशा व्यवसायांना तृतीयक व्यवसाय म्हणतात. 4 बघा शिलावरण कशाचे बनले आहे? तर शिलावरण खनिजांनी बनलेले आहे. त्यातील ब बघा खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. 1. महासागराचे पाणी खारट असते. 2. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. आणि 3. मानवी जीवनात ऊर्जा साधनांची गरज आहे. तर बघा तिसऱ्या प्रश्नाचं आपण इथं उत्तर लिहिलेलं आहे. बघा दैनंदिन उपयोगासाठी ऊर्जा साधनाची गरज असते. स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी, उद्योगांसाठी, वाहने चालवण्यासाठी इत्यादी कारणासाठी ऊर्जा साधनाची गरज असते. तर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. तर बघा प्रश्न 8वा आहे. भूगोलामधील हा नकाशा दिला आहे आणि या नकाशावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर बघा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणावर कोळसा क्षेत्र असलेल्या 2 राज्यांची नावे सांगा. त्यातील दुसरा बघा ईशान्य भारतातील खनिज तेल क्षेत्राचे नाव काय? आणि 3. अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्राचे नाव काय? उत्तर दिलेले आहेत बघा. त्यातील ब बघा खालील ओघ तक्ता पूर्ण करा. नैसर्गिक संसाधने, हवा, कृषी उत्पादने, वायू, शेती. त्यातील दुसरा बघा मानवी व्यवसाय. तर बघा प्राथमिक व्यवसाय शेती, द्वितीयक व्यवसाय ड्रायव्हर, पोलीस. त्यातील 9वा प्रश्न बघा खालील प्रश्नांची 4 ते 5 वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 लिहायचे आहेत. बघा आपण यातील दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, दुसरा आणि तिसरा. तर पहिला प्रश्न कोणता आहे बघा 1. खनिजांचे उपयोग कोणते? आणि दुसरा बघा पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे? तर बघा उत्तर जैविक ऊर्जा साधनांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचे प्रदूषण होते. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते. त्याचा मानवावर, प्राण्यांवर, वनस्पतीवर विपरीत परिणाम होतो. म्हणून पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर गरजेचा आहे. त्यातील तिसरा बघा जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर का ठरते? उत्तर बघा जलवाहतूक शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून केल्याने जहाजाचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेची व इंधनाची बचत होते. तसेच मोठ्या प्रमाणात अवजड मालाची वाहतूक करता येते. म्हणून जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते. तर बघा विद्यार्थ्यांनो असा आपण इयत्ता 6वीचा समाजशास्त्राचा द्वितीय सत्राचा आपण पेपर बघितलेला आहे आणि उत्तरे बघितलेली आहेत. तरी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो खूप खूप धन्यवाद. आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. परत एकदा विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.